कसं वाटतंय? अधिरा बिंग व्हेरी ऑनेस्ट, मला ना आधी हे बेबी वगैरे खूपच क्रिंज वाटायचं ग. अँड पण आय डोंट नो आता काय झालंय, मला हे सगळं क्रिंज वाटतच नाहीये. एवढंच वाटतंय तुला? अजून काय वाटायला हवं बरं मला? यार अधिरा, व्हॅलेंटाईन्स डेला तू माझ्या सोबत नाहीयेस. मी खूप मिस करतोय का तुला? आय मिस यू टू. बरं मला सांग, तुला कसं वाटतंय? आय एम रिअली एक्साइटेड यू नो. लग्नानंतरचा हा आपला पहिला व्हॅलेंटाईन डे असणार आहे. आय एम सो हॅपी. आपण व्हॅलेंटाईन वीक जसा सेलिब्रेट केला ना एकदम गोड, तसाच व्हॅलेंटाईन डे सुद्धा सेलिब्रेट करायचा एकदम गोड रोमॅन्टिक. अच्छा, आणि हे इतकं युनिक सरप्राईज देणार आहेस तू मला? आर यू गोइंग टू मेक फन ऑफ मी? तू असं चेष्टा करणार आहेस का माझी? नाही अधिरा, असं नाहीये. इनफॅक्ट जर तू असं नसतं केलंस ना तर जास्त आश्चर्य वाटलं असतं मला. आपल्या डेटचं मी सगळं प्लॅनिंग करून ठेवलंय. ओके, तुला आठवतंय मी त्या टाउन मधल्या रेस्टॉरंट बद्दल मी बऱ्याचदा मेन्शन केलंय की माझं ते फेवरेट रेस्टॉरंट आहे. आठवतंय? तेच, तिथेच जातोय आपण. मी तुला लोकेशन पाठवलंय आणि मी तुला फोटोज पण पाठवते, एकदा बघून घे. आय जस्ट लव्ह दॅट ॲम्बियन्स. ओके ठीक आहे, मी बघतो. अरे बोल ना, माझा प्लॅन तुला कसा वाटला? आपण कोणत्या तरी दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं का? हे जे तू रेस्टॉरंट मला पाठवलंस ते थोडं कॉस्टली वाटतंय का मला? मग मी ऑलरेडी टेबल बुक केलंय. ओके, सो आता नो गोईंग बॅक. आणि तू खर्चाचं का टेन्शन घेतोयस? अरे मी आहे ना. तेच नाही आवडत ना मला अधिरा. प्रत्येक वेळी तूच माझा खर्च करतेस. सो व्हॉट, आय लव्ह यू रो, म्हणून मी हे सगळं तुझ्यासाठी करते. अँड लिसन लिसन, तुला ना रेड शर्ट घालायचंय. ओके, आणि मी सुद्धा रेड ड्रेस घालणार आहे जे तुझ्यासाठी सरप्राईज असणार आहे. ओके फाईन. बाय, लव्ह यू, सी यू. बाय, लव्ह यू टू, सी यू. कंटाळा येत नाही का ग तुला? काय अगं, घाबरले मी. घाबरलंच पाहिजे अधिरा. म्हणजे तुला नाही वाटत का हे सगळं वन वे आहे? तू आमचा कॉल ऐकत होतीस? नाही नाही, मी जेव्हा आले सो थोडंफार कानावर पडलं म्हणून विचारतेय मी. अधिरा बघ ना, एखादा प्लॅन असो किंवा एखादा इव्हेंट असो, तू पुढाकार घेतेस आणि सगळं करतेस. रोहन काहीच करताना दिसत नाही. त्याच्यासाठी नाईलाजाने किंवा फोर्सफुली केल्यासारखं नाहीये ना हे सगळं? असं काही नाहीये अर्पिता ताई, आणि असं काही नसतं. ओके, प्रत्येकाची लव्ह लँग्वेज वेगळी असते, प्रत्येकाचं इक्वेशन वेगळं असतं, त्याप्रमाणे तो वागत असतो. एव्हरीवन इज वायर्ड डिफरंटली.